नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबडी पालन व्यवसाय कसा सुरू करायचा। गावरान कोंबडी पालन हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे। अंडी आणि मांस दोन्हीमधून उत्पन्न मिळते। सुरुवातीला 50 ते 100 पिल्लांपासून सुरुवात करा। चांगल्या जातीची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे। कोंबड्यांसाठी कोरडे, हवेशीर आणि सुरक्षित शेड तयार करा। पावसापासून आणि थंडीपासून संरक्षण असावे। शेड बनवताना बांबू पट टिन शेड। शेडमध्ये स्वच्छ पाणी, खाण्यासाठी ट्रे आणि योग्य लाईट व्यवस्था असावी। पहिल्या 3 दिवसांत पिल्लांना ऊब देणे खूप महत्त्वाचे आहे। 32 ते 35 डिग्री तापमान ठेवा। स्वच्छ पाणी आणि प्रथिनयुक्त आहार द्या। पिल्लांची हालचाल आणि आरोग्य तपासा। या काळात हळूहळू तापमान कमी करा आणि पिल्लांना मोकळ्या जागेत सोडा। लसीकरण वेळेवर करा आणि शेड स्वच्छ ठेवा, त्यामुळे आजार टाळता येतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबडी पालन व्यवसाय कसा सुरू करायचा। गावरान कोंबडी पालन हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे। अंडी आणि मांस दोन्हीमधून उत्पन्न मिळते। सुरुवातीला 50 ते 100 पिल्लांपासून सुरुवात करा। चांगल्या जातीची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे। कोंबड्यांसाठी कोरडे, हवेशीर आणि सुरक्षित शेड तयार करा। पावसापासून आणि थंडीपासून संरक्षण असावे। शेड बनवताना बांबू पट टिन शेड। शेडमध्ये स्वच्छ पाणी, खाण्यासाठी ट्रे आणि योग्य लाईट व्यवस्था असावी। पहिल्या 3 दिवसांत पिल्लांना ऊब देणे खूप महत्त्वाचे आहे। 32 ते 35 डिग्री तापमान ठेवा। स्वच्छ पाणी आणि प्रथिनयुक्त आहार द्या। पिल्लांची हालचाल आणि आरोग्य तपासा। या काळात हळूहळू तापमान कमी करा आणि पिल्लांना मोकळ्या जागेत सोडा। लसीकरण वेळेवर करा आणि शेड स्वच्छ ठेवा, त्यामुळे आजार टाळता येतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा।